नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅग्नेटिक मटेरियल या टॉपिकमधील काही प्रॉब्लेम्स पाहूयात. आपल्या पुस्तकातील सॉल्व प्रॉब्लेम्स फॉर प्रॅक्टिस मधील एक 4 प्रॉब्लेम आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. आज आपण मॅग्नेटिक मटेरियल या टॉपिक मधले प्रॉब्लेम्स पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मॅग्निट्यूड movement of a magnet if a couple exerting torque 0.5 Newton meter is required to hold the magnet with its axis perpendicular to uniform magnetic field of induction 2 × 10⁻³ Tesla. काय सांगितलंय? फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्निट्यूड ऑफ मुवमेंट ऑफ अ मॅग्नेटिक मुवमेंट काढायचा आहे, जो आपण एम ने डिनोट करतो. ऑफ ए कपल एक्सपर्टिंग टॉर्क, त्यावेळी टॉर्क त्या मॅग्नेटवर किती ॲक्ट केला आहे? 0.5 न्यूटन मीटर. रिक्वायर्ड होल्ड ए मॅग्नेट विथ ॲक्सिस परपेंडिक्युलर टू ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेट परपेंडिक्युलर आहे. फील्ड ऑफ इंडक्शन, त्यावेळी जे बाहेरचं एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे ते किती आहे? 2 × 10⁻³ टेस्ला. तर गिव्हन डाटा काय काय दिलेला आहे आपल्याला? टॉर्क किती आहे? 0.5 न्यूटन मीटर. बी मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन किती दिलेलं आहे, जे आपण बी ने दाखवतो ते 2 × 10⁻³ टेस्ला. अँगल परपेंडिक्युलर आहे असं आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी. तर थीटा किती डिग्री आला? 90 डिग्री. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? टॉर्क इज इक्वल टू mb साइन थीटा. आपल्याला एम फाइंड आउट करायचं आहे ना, मॅग्नेटिक मुवमेंट. तर एम इथे ठेवा आणि हे जे आहे हे सगळं डिनॉमिनेटरला शिफ्ट करा. सो m इज इक्वल टू टो अपॉन बी साइन थीटा. म्हणजे हा बी साइन थीटा इकडे जो गुणाकारात आहे तो याच्या छेदाला जाईल. टो अपॉन बी साइन थीटा. टॉर्कची व्हॅल्यू आपल्याला किती दिल्या? 0.5 इथं लिहून घेतली. बीची व्हॅल्यू किती आहे? 2 × 10⁻³ प्लेस केली. साइन थीटा किती दिलाय? 90 डिग्री. म्हणजे व्हॅल्यू किती झाली? 0.5 डिवायडेड बाय 2 × 10⁻³ साइन 90. हा जो एक डिजिट आहे तो आपण इकडे शिफ्ट केला, म्हणजे 5 × 10⁻⁻1. ओके. साइन 90 किती असतो? 1. साइन 90ची व्हॅल्यू किती असते? 1. त्यामुळं 1 लिहिला नाही लिहिला चालतो. राहिलं किती? 2 × 10⁻³ ह्या 5ला ह्या 2ने भाग घालवा. 5ला 2नं भागाकार करायचा. 2 × 2 = 4. उरला किती? 1. पॉईंट देऊन इथं आपण 0 घेतला. 2 × 5 = 10. म्हणजे परत किती आलं? इथं 0 काय केलं आपण? 2 × 2 = 4. उरला 1. पॉईंट देऊन इथं 0 घेतलं. 2 × 5 = 10. 10तून 10 गेले 0. म्हणजे 5ला 2नं भागल्यावर उत्तर किती आलं? 2.5. सो 2.5. हा 10⁻⁻1 जसा आहे तसा लिहिला. आणि हा 10⁻³ जो छेदाला आहे म्हणजे डिनॉमिनेटरला आहे, तो ज्यावेळी वरती जाईल त्यावेळी मायनसचं पॉवर काय होईल? प्लस होईल. त्यामुळे हा 10⁻³ किती झाला? +3. 2.5 जसा आहे तसा लिहून घेतला. हा -1 आणि हा +3. 3तून 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. म्हणजे उत्तर काय मिळालं? 2.5 × 10⁻². आता जर तुम्ही हे जे एक घर आहे म्हणजे आपल्याला हे जे 2 आहे ना हे काढायचं आहे, तर 2 डिजिट पलीकडे शिफ्ट व्हा. म्हणजे 2 घरं आपण पलीकडे झालो. बघा डेसिमल इथं होता ना, तर 2 घरं पलीकडे गेलो तर हा झाला 10⁻². 2 घरी आपण तिकडे गेलो ना -2. आणि हा मूळचा 10⁻². हा +2 -2 काय झाला? कॅन्सल झाला. आणि उरलं कोण? 250. म्हणजे 250 AM², एम्पियर मीटर स्क्वेअर. हे आपलं काय आहे? युनिट आहे. उत्तर मिळालं मॅग्नेटिक मुवमेंटचा 250 एम्पियर मीटर स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. अ मॅग्नेटिक डायपोल ऑफ अ मॅग्नेटिक मुवमेंट 5 एम्पियर मीटर स्क्वेअर is placed in a uniform magnetic field of induction 10⁻³ Tesla. Find the magnitude of the maximum torque acting on the dipole. काय विचारले बघा? द मॅग्नेटिक डायपोल ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट किती दिलंय तुम्हाला? 5 एम्पियर मीटर स्क्वेअर इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेट घेतला आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शनमध्ये तुम्ही ठेवला. पुढं त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन किती आहे? 10⁻³ टेस्ला आहे. मॅग्निट्यूड ऑफ मॅक्झिमम टॉर्क काढायचं आहे. ठीक आहे, दिलेलं आहे. बी मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन किती दिले आपल्याला? 10⁻³ टेस्ला. टॉर्क किती आहे? टॉर्कची व्हॅल्यू, टॉर्कचा फॉर्म्युला आहे हा
आणि बी मॅग्नेटिक मुवमेंट कॅपिटल एम किती दिला आहे 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. चला तर मग फॉर्म्युलामध्ये पुट आउट करूया. फॉर्म्युला काय आहे, टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा. परपेंडिक्युलर असल्यामुळं थिटा किती डिग्री आला 90 डिग्री. एम किती दिला आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट 5 एम्पियर. टॉर्कचा फॉर्म्युला दिला आहे आपल्याला टो इज इक्वल टू एम बी साइन थिटा. एम मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे 5 पुट केलं. बी मॅग्नेटिक इंडक्शन 10⁻³ साइन आणि थिटा किती आहे 90 डिग्री. 5 × 10⁻³ साइन 90 डिग्री. आता 5 × 10⁻³ आहे असं लिहिला. साइन 90 किती असतो 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आन्सर किती आलं 5 × 10⁻³ न्यूटन मीटर. उत्तर मिळालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A circular coil of 300 tons and a diameter 14 centimeter carries a current of 15 ampere. What is the magnitude of the magnetic movement associated with the coil? कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 300. डायमीटर किती दिला आहे 14 सेंटीमीटर. करंट किती पास होतोय 15 एम्पियर. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला रॅडियस लागणार आहे. तर रॅडियस ही डायमीटरच्या निम्मी असते. सो आर इज इक्वल टू D/2. आता डायमीटर किती दिला आहे 14. 14/2 बेसाती 14. 7 सेंटीमीटर तुम्हाला कोण मिळाली रेडियस. आता सेंटीमीटरचं मीटरमध्ये करूयात. 7 × 10⁻² मीटर. काढायचं कोण आहे तर इथं दिले व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट काढा असं त्यांनी सांगितले. मॅग्नेटिक मुवमेंट आपण कशाने दाखवतो एमनं. एम इज इक्वल टू NIA. आपण टोचा फॉर्म्युला इथं नाही वापरू शकत किंवा टॉर्कचा, कारण तुम्हालाकडे नंबर ऑफ टर्न्स करंट आणि एरिया दिला आहे. त्यामुळे आपण एमचा हा फॉर्म्युला वापरणार आहोत. एम इज इक्वल टू NIA. ओके. चला तर NI जसा आहे तसा ठेवला थोड्या वेळासाठी. ए फॉर एरिया. एरिया कॉईल असल्यामुळे किती आला πr². ओके. आपण आर का शोधून घेतलं कळालं. आता एनची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, कॉईलच्या नंबर ऑफ टर्न्स किती होत्या 300. करंट किती आहे 15 एम्पियर. सो 15 इंटू पायची व्हॅल्यू किती 3.142. 3.14 सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आर रेडियस किती आहे 7 × 10⁻² आणि त्याचा परत आणि स्क्वेअर होणार कारण R² आहे. ठीक आहे. मग आता काय केलं आपण 15नं ह्याला काय करूया गुणा करूया. 15 × 45 आणि 2 शून्य जसे आहे तसे ठेवले. यात काय केलं आपण 3142 केलं. म्हणजे इथला जो डेसिमल आहे तो 3 घरं पलीकडे गेला. म्हणजे 3142 लिहिलं ना, हा 10⁻³ थोडंसं सोपं केलं आहे फक्त. आणि आता याचा हे जी रॅडियसची व्हॅल्यू आहे 7 × 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर तर 7 × 7 आणि 10⁻² आणि हा त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर यानं याला मल्टिप्लाय करा. बेदुनी किती आलं 4 10⁻⁴. आता 4500 जे आहे जसं आहे तसंच ठेवलं आपण. ही व्हॅल्यू जशी आहे तशी ठेवली आणि काय केलं 7 × 7 = 49. हा -3 आहे आणि ह्या -4 आहे. तर -3 -4 वजा अधिक होणार, यांची बेरीज होईल. 4 आणि 3 किती झाले 7 झाले. ओके. आता परत हे 1 2 3 व्हॅल्यू म्हणजे ह्या तिन्ही व्हॅल्यूंचा लॉग काढायचा. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू किती आहे 4500. किती आकडे आहेत एकूण 1 2 3 4. तर याचं कॅरेक्टर किती 3. 45चा 0 मध्ये लॉग किती 65 32. 1 2 3 4 4 आकडे आहेत बरोबर. कॅरेक्टर किती येणार 4तून 1 गेला 3. 31चा 4 मध्ये लॉग किती 49 71 आणि 2 मधला डिफरन्स 1 म्हणजे किती झाला 49 72. हे किती डिजिट आकडे 2. 2तून 1 गेला 1. 49च्या पुढं काहीच नाही तर काय करायचं 49चा 0 मध्ये लॉग बघायचा 69 01. आता गुणाकार आहे ना, तर गुणाकार असेल तर ह्या सगळ्या संख्यांची काय करायची लॉगची त्यांच्या बेरीज करायची. तर 2 + 2 + 1 2 आणि 2 4 आणि 1 5. 7 आणि 3 10. 10शी 0 ह्याच्याला 1. 9 × 1 9 9 2 18. 18 आणि 1 19. 19 आणि 5 24. 24ची 4 ह्याच्या आले 2. 6 आणि 4 10. 10 6 16 आणि 2 17 18. 18शी 8 ह्याच्याला 1. 3 आणि 3 6. 6 आणि 1 7. 7 आणि 1 8. इथं आले 8. आता आलेल्या संख्येचा अँटीलॉग बघायचा 84चा 0 मध्ये. 84चा 0 मध्ये बघितला आणि त्याच्यात 5 मधला डिफरन्स ॲड करायचा 79 08 आणि याचा पुढचा 5 मधला फरक ॲड केला तर उत्तर किती आलं 79
28 आणि हे 8 आहे ना, तर 8 घरं जाऊन 8 अधिक 1 9 घरं जाऊन टिंब द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 घरानंतर टिंब दिला तर 9 घरं इकडं या. म्हणजे ही जी 7 घरं आहेत ना, ती 7 घरं यातनं कॅन्सल करा. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एकूण 70.08 एम्पियर मीटर स्क्वेअर हे लॉग टेबल प्रमाणे आपलं उत्तर येतं. परंतु पुस्तकात 69.28 उत्तर दिलेलं आहे. अप्रॉक्सिमेट आहोत आपण. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 250 टन्स and diameter 18 centimeter carries a current of 12 ampere. What is the magnitude of the magnetic moment associated with the coil? एक कॉईल आहे, तिचे नंबर ऑफ टर्न्स 250 दिलेले आहेत. त्या कॉईलचा रेडियस दिला आहे 18 सेंटीमीटर. कॉईलमधून 12 एम्पियर एवढा करंट पास होत असेल तर मॅग्नेटिक मुवमेंटची मॅग्निट्यूड काढा असं त्यांनी विचारलेलं आहे. गिव्हन डाटा तयार करूयात. नंबर ऑफ टर्न्स किती दिले आहेत 250. सो कॅपिटल एन इज इक्वल टू 250. डायमीटर किती दिला आहे 18 सेंटीमीटर आणि करंट आय किती दिला आहे 12 एम्पियर. सगळ्यात अगोदर आपण रेडियस काढूया. रेडियस ही डायमीटरच्या निम्मी असते. सो आर इज इक्वल टू डी बाय 2. डी किती आहे आपला 18 आणि हा 2. 18ला 2 भागलं 92 18 9 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात केलं आपण मीटरमध्ये. 9 × 10⁻² मीटर. मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं आहे तर त्याचा फॉर्म्युला काय एम इज इक्वल टू NIA. एन आणि आय जसं आहे तसं ठेवलं थोड्या वेळासाठी. ए कॉईलचा एरियाचा फॉर्म्युला काय πr². एन किती आहे 250 नंबर ऑफ टर्न्स. करंट आय किती आहे 12. पायची व्हॅल्यू किती 3.142 आणि आर रेडियस किती आहे 9 × 10⁻² आणि त्याचा काय होणार स्क्वेअर कारण इथं रेडियसचा स्क्वेअर आहे त्यामुळे याचा स्क्वेअर झाला. सगळ्यात अगोदर काय करायचं ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत 1 2 3 आणि 4 ह्या चारही संख्यांचं काय करूया आपण तर लॉग काढायचा. सगळ्यात अगोदर हा जो 9 आहे 9चा वर्ग किती येतो 81 तर डायरेक्ट 81चा लॉग घ्यायचा. इथं बघा पहिल्यांदा ह्याचा लॉग काढूया. 1 2 3 कडे 3तून 1 गेला 2. 25चा 0 मध्ये लॉग 25चा 0 मध्ये लॉग किती आहे 39 79. ओके हे किती आकडे आहेत 2 2तून 1 गेला 1. 12चा 0 मध्ये लॉग 0 7 91. 3.142 पॉईंटच्या अगोदर किती घर आहे 1 1तून 1 गेला 0. 31चा 4 आणि 2 मधला फरक बघायचा आणि तो ॲड करून इथं लिहायचं. ती व्हॅल्यू आहे 4972. 9चा वर्ग किती 81. किती आकडे आहेत 2 2तून 1 गेला 1. 81चा 0 मध्ये लॉग 90 84. पहिला मुद्दा ह्या सगळ्यांचा गुणाकार आहे म्हणजे या सगळ्यांच्या लॉगची काय होणार बेरीज होणार. 9 ने 1 10 10 4 14 14 2 16 16 6 1 7 1 7 7 2 14 7 1 21 21 आणि 1 22 22 आणि हा 9 आणि अधिक 1 केला 32 झाले. 2 इथं आला हाच्या आले 3 आले. 9 1 9 9 2 18 18 आणि 3 किती झाले 21 आणि 21 आणि 7 किती झाले 28 28चे 8 हातचे आले 2 4 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 9 18 18चे 8 हातचे आला 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5. आलेल्या संख्येचा अँटीलॉग बघायचा 88चा 2 मध्ये आणि 6 मधला फरक तो ॲड करायचा आणि ती व्हॅल्यू ही येईल 76 31 32. आता 76 31 आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं 5 हा जो कॅरेक्टर 5 आहे ना याच्यात 1 ॲड करायचा. 5 अधिक 1 झाला 6. 6 घरं पुढे जाऊन टिंब द्यायची 1 2 3 4 5 6. 6 घरं जाऊन पुढे टिंब दिला ती व्हॅल्यू इथे आली 76 31 00 आणि इथला हा 10⁻² आणि ह्याचा जो स्क्वेअर आहे या दोघांचा गुणाकार करायचा. 2 2 किती आला 4 10⁻⁴. हा कुठून आला समजलं. आता हे 4 मला नको आहे तर 4 घरं इकडं या म्हणजे 4 घरं ह्याच्यात कमी करा 1 2 3 4 म्हणजे टिंब इथं द्या डेसिमल इथं द्या म्हणजे 76.31 एम्पियर मीटर स्क्वेअर एवढं तुमचं मॅग्नेटिक मुवमेंट असेल आणि ही त्याची मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे समजले. चला तर पुढचं एक्झाम्पल बघूया. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 300 टन्स अँड एव्हरेज एरिया 5 × 10⁻³ मीटर क्यूब कॅरीज ए करंट ऑफ 15 एम्पियर
कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड विथ द कॉईल. एक कॉईल आहे, त्या कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 300 आणि एरिया किती दिला आहे कॉईलचा 5 × 10⁻³ मीटर क्यूब. त्यातून करंट किती पास होतोय 15 एम्पियर. तर कॅल्क्युलेट शोधा. काय शोधा? मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट काढायला सांगितलेलं आहे. ओके. नंबर ऑफ टर्न्स किती दिले आहेत 300. एन किती दिला आहे 300. आता एरिया दिला आहे ह्या गणितामध्ये. एरिया किती दिला आहे 5 × 10⁻³ मीटर्स क्यूब आणि करंट किती पास होतोय 15 एम्पियर. काढायचं कोण आहे? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय? M = NIA. ओके. नंबर ऑफ टर्न्स किती 300. करंट I किती दिला आहे 15 आणि एरिया 5 × 10⁻³. ठीक आहे. आता काय करूया, ह्याला मल्टिप्लाय करूया. 300 जसं आहे तसं लिहिलं, 15 × 3 = 75. हां, काहीतरी चुकतंय. 5 × 5 = 25, 5ला 1 आणि 5 × 1 = 5, 5 × 2 = 7. सॉरी, 15 × 5 = 75. मी चुकून 3 म्हटलं. 15 × 5 = 75 आलं आणि हा 10⁻³ ओके. आता 75 डायरेक्ट 3ला मल्टिप्लाय करा. 3 × 5 = 15, 15 × 5 = 1, परत 3 × 7 = 21 आणि 21 आणि 1 = 22 आणि हे 2 झिरो आहे ना, याच्या पुढे लिहा. आता हा जो 10⁻³ म्हणजे तुमची व्हॅल्यू किती आली 2, 2, 5 आणि हे 2 झिरोज आणि हा 10⁻³. हा जो -3 ना तो आपल्याला नको आहे, तर 3 घर इकडे येऊन डेसिमल द्या. 1, 2, 3 22.500 एम्पियर मीटर स्क्वेअर. हे त्याचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. ओके, समजले व्यवस्थित? चला, जर आपणास माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना तो जरूर पाठवा. जर आपणास अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण कमेंट करू शकता. धन्यवाद. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये असेच काही आणखीन प्रॉब्लेम्स